शक्तिमान म्हणाला की मला गीता विश्वास सोडून गेली. मग पुढे जाऊन त्याला मोगली भेटला आणि मोगलीच्या गळ्यात त्याला रुमाल दिसला. तो म्हटला रुमाल कुठून आणला. मग नंतर शक्तिमान म्हणाला रुमाल मी तुला देऊ का तू मला देतोस. तर तो म्हणतो लाल रुमाल आहे, शक्तिमानचा ड्रेसचा रुमाल मी काढलाय आणि घेतलाय. त्यानंतर तो मोगली म्हणाला मी तुला पुन्हा गीता विश्वासशी भेटून देऊ का. तर तो शक्तिमान म्हणतो नको नको आता आमचं भांडण झालंय. आणि अशा प्रकारे शक्तिमान मग नंतर वाघाला घेऊन मोगलीला घेऊन पुन्हा आणि शक्तिमान पुन्हा जंगलामध्येच गुन्हे गोविंदाने नांदू लागला. शक्तिहीन झालाय कारण तो जंगलामध्ये जाऊन बसलाय. शक्तिमान शक्तिमान शक्तिमान. हा बरे शक्तिमान कार्टून नाहीये, सिरियल होती. शक्तिमान, जंगल बुक आणि मोगली. फायनली दिस इज क्वाइट इंटरेस्टिंग. एनी कमेंट. शेवटचं वाक्य आहे आणि शक्तिमान शक्तिहीन झाला. जोरदार टाळ्या. टीम चितासाठी. चलो टीम 5. टीम आमच्या जवळ बघा मॅडम, माईक एकदम जवळ. गोष्टीचं नाव आहे राम और श्याम जैसे फरार. इथे बघा राम और श्याम जैसे फरार. आमची स्टोरी राम और श्याम मधून सुरू होते आणि शोले मध्ये संपते. डेडिकेटेड टू शोले 50 वर्ष झाल्याबद्दल. राम और श्याम जेल तोड़ के भागे. आज मैंने उन्हें सुबह रामचूक में देखा. वो दोनों उन दोनों को ठाकुर मिले. ठाकुरने त्यांना गब्बरला पकडायचे काम दिले. नाही राम श्याम गेले. ते लोक गब्बरला पकडायला बाहेर गेले. गब्बरला त्यांनी पकडले आणि त्याला गोळ्या घातल्या. गब्बर ऑफ हो गया और फिर बसंती सांबा के साथ भाग गई. हेलो. हाँ यस इट्स वर्किंग. हेलो. हाँ, करण अर्जुन का जन्म महाबलेश्वर में होता है. दोनों अनाथ होते हैं, मेहनत करते हैं और यहाँ पे जीते हैं. करण किल्ड अर्जुन बट करण वापिस आता है एज अ घोस्ट और करण इज वेटिंग फॉर द टेक द रिवेंज. और उसके बाद में करण विल कम बैक एंड करण and Arjun are both in Mahabaleshwar once again, and they started a horse business in tableland business. मेरे काले काले घोड़े, मेरे सफेद सफेद घोड़े. माझ्या टीमचं नाव टायगर्स. हात वर करा. येस. टॉपिक होता संता बनता का बिझनेस. एक होता संता आणि एक होता. ते एकमेकांना भेटून एक दिवशी म्हणाले की आपण एक बिझनेस चालू करू. त्यांनी मिठाईचे दुकान उघडले. मिठाईच्या दुकानाचा लगेच एक एक करत 13 शाखा झाल्या. त्या शाखांना मॅनेज करणे अवघड झाले म्हणून त्यांनी मिठाईच्या दुकानात उंदीर घुसले आणि मिठाईचे भरपूर नुकसान होऊ लागले. WCP सेशन अटेंड करून त्यांनी सगळेच सुरळीत केले. WCP मुळे 100 कोटी प्रॉफिट झाला. ती कंपनी आता 200 कोटी करणार आहे. त्यांनी काय टार्गेट घेतले. त्यांनी 10x टार्गेट घेऊन बिझनेस 10x करायचं TLC मुळे ठरवलेलं आहे. आमच्या टायगर्सने आपला कोर TLC ला धरून ही स्टोरी तयार केली. संता बनता का बिझनेस. थँक्यू. येस. गब्बरची प्रेम कथा. गब्बरला मीनल खूप आवडत होती. मीनल काळी आणि तर शेपटी होती. मीनलला वीरू आवडत होता म्हणून गब्बर चिडला होता. त्याने एक बलून घेतला
आणि गब्बरने मीनाला सगळ्या कुत्र्यांसमोर नाचायला लावले, जे वीरूला आवडले नाही. पण मीनल समोर दुसरा पर्याय नव्हता. गब्बर तंबाखू खूप खायचा. मग पसंती म्हणाली तिला, गब्बर आवडतो. मीनलला गब्बर आवडत नव्हता. म्हणून मीनलने रामपूरच्या वेशीवर आत्महत्या केली आणि गब्बर सती गेला. टॉपिक आहे जय वीरू की दुश्मनी. जय वीरू दोघे रामपूर गावामध्ये राहत होते. ते दोघे खूप भांडत होते. म्हणून जय आईकडे गेला. त्याच्या आईने वीरूला बदलली. वीरूने जयच्या गर्लफ्रेंडला किडनॅप केले. गर्लफ्रेंडने वीरूला लाथून मारली. वीरू दलित पडला. वीरू पुन्हा वापस आला नाही. म्हणून जय बसंतीला घेऊन पळून गेला. बापरे. Awesome. Thank you so much, guys. Before we go ahead, before you go home, I want every one of you to get connected on emotional level for just a minute. So, everyone get a partner with you. दोघं किंवा तिघं मॅक्स. तिघं असले तरी चालते. ओके? Okay, now get your phones out. That scroll करा. अवघड असतील फोटोज मध्ये लपवले तरी चालते. So, pick one picture from that frame. Just pick one picture. Connected? Hitna? So now share that memory of that photo with your partner. Because that is going to help you remember that person in a different way. Okay? So I give you 30 seconds. सापडले का? एवढा अवघड शोधायचं आहे. तुमच्या फोटोमध्ये मॅक्सिमम तुमच्या प्रोडक्टची फोटो मिळते मला. बट स्टील let's go find a photo. ठीक आहे? असं कसं? Anchor Abby, here is Anchor Abchu, Vipul, Ajinkya and Daksh. खरं सांगायचं तर आम्हाला फार आनंद झालाय आणि यावेळेस मला भरपूर कमीच मिळाले, पण भरपूर वेळ दिल्याबद्दल थँक्यू. आई होप कि तुम्हें एंजॉय किया असेल. सो ज्या कोणत्या जितने भी एक्टिविटीज हुई है, जितने भी हॉल्स में, तो वहाँ पे जितने भी टीम विनर्स हुए उनकी अनाउंसमेंट हम करना चाहते हैं. उनको पहले हम गिफ्ट देना चाहते हैं हमारी तरफ से. सो यस अर्चू प्लीज. So first we'll go with the banquet hall teams, which was conducted by Anchor Abby, and the winning team is Team Bahubali. The winning team, please come on stage. The team Bahubali.
एव्हरी प्लेस होना चाहिए. दिस इज समथिंग विच इज अ मस्ट. ओके, सो वाय डिड दिस ऑल सक्सीड? काय झालं हा सगळा घाट घातला तो कसा सक्सेसफुल का झाला? हा, एव्हरीवन कॉन्ट्रीब्युटेड. ओके, आणखी विजन, आणखी डिटेल्ड प्लॅनिंग. ओके, लिडरशिप कोणाची? एक लीडर नव्हतं, कितीतरी लीडर होते, पण सुभाष लेड झाली. ओके, का टीम लीडरला ऐकवलं. सो काल मी वाय बॉन्डिंग इज इम्पॉर्टंट. सो इट वॉज नॉट अ वाय. लेट अस कंटिन्यू दिस वाय. सो वाय लीडरशिप इज सो इम्पॉर्टंट. बोला यार, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये गेला थोडं पटकन. हा, टू क्रिएट म्हणजे काय एक्झॅक्टली? ओके, तयार केलेले आहेत आपण आपल्या बिझनेसमध्ये का इकडे आता बिझनेस काय करायचे. ओके, आणखी वाय लीडरशिप इम्पॉर्टंट. सो व्हॉट डज दॅट मीन? गायडिंग लाईट म्हणजे काय? यू राईट, बट व्हॉट? इट सेट्स एन एक्झाम्पल, रोल मॉडेलिंग. आणखी bring out of best out of everybody. Okay, and for what? For the common goal. म्हणजे फक्त बिझनेस गोल नाही, फक्त या इव्हेंटचा गोल नाही, सगळ्यांचा गोल. तुम्हाला सगळ्यांना काहीतरी गोल अचीव्ह केल्यावर वाटतंय की नाही? काहीतरी आपले इनिबिशन स्टेजवरचे प्रायव्हेट्स किंवा टीम बॉन्डिंग किंवा अथॉरिटी लोकांची ओळख बिळख सगळं झालं की नाही? भरपूर बॅरियर ब्रेक झाले मला वाटतं. ओके, सो लिडरशिपचा हे पुढे बॅरियर्स ब्रेक करता आले पाहिजे. आपल्या प्रत्येकात आपले जे पर्सेप्शन असतात, लिमिटेशन असतात, आपले विचार ते ब्रेक करता आले पाहिजे. आणखी काय लिडरशिप? तुमच्या गेम्स मध्ये काय शिकायला मिळालं? मी बघत होतो तुम्ही ऑर्डर होतं स्ट्रॉचा गेम, त्या कटपेस्ट करत होते ते आणि मम्मी वगैरे. व्हॉट वॉज दॅट? मला सांगा, असे गेम्स आपण आपल्या कंपनीत घेऊ शकतो का? नक्की? आणि काय होईल त्याचा फायदा काय होईल? मग आता वाटी नाहीये का? हा, बरेच बॅरियर्स असतात ना, क्रॉस फंक्शनल बॅरियर्स असतात, डिपार्टमेंटल बॅरियर्स असतात, आपणच क्रिएट केलेले असतात ते. सो ते ब्रेक करायला बॉन्डिंग गरजेचे आहे. सो हे तुम्हाला तिकडे पण करता येणार. सो लिडरशिपचा जो बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे ना, व्हॅल्यू इंटेंट, काय करायचं आहे आपल्याला? वी हॅव टू क्रिएट व्हॅल्यू. त्याच्यातच वेल्थ तयार होणार. आणि व्हॅल्यू डिलिव्हर कोण करतं? आपली लोक. सो आपली लोक जर बॉन्डेड स्ट्रॉंग नसतील तर व्हॅल्यू डिलिव्हरी होणार नाही. कितीही तुमचं प्रॉडक्ट चांगला असेल, काही करत असाल तरी पण ती व्हॅल्यू डिलिव्हरी हवी तशी होणार नाही. फॉर दॅट द फर्स्ट थिंग, तुम्ही किती चांगले लीडर स्वतःला म्हणत असाल मी डिसिप्लिन आहे, फोकस्ड आहे, माझी स्ट्रॅटेजी क्लिअर आहे, पण जर मी टीम लिडरशिप करून डेव्हलप करू शकलो नाही माझ्या, नथिंग इज होल्ड. सो टीम बिल्डिंग म्हणतो म्हणजे आपल्या ती टीम लिडरशिप आली पाहिजे. हाऊ टू क्रिएट टीम्स, हाऊ टू बॉन्ड देम, how to give them empower them, how to resolve conflicts. Even meeting agenda, आपण जेव्हा आपल्या लोकांबरोबर बसतो, तो मीटिंग अजेंडा इज ऑल्सो सो इम्पॉर्टंट टू गिव्ह दॅट क्लॅरिटी. पण व्हॅल्यू डिलिव्हरीसाठी माणसं तयार झाली तर त्याची इफेक्ट काय काय होती? फॉर एक्झाम्पल काय होईल? कस्टमर सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्ह होईल. आणखी त्यामुळे काय होईल? बिझनेस ग्रोथ होईल. ओके, आणखी काय होईल? स्क्वॉट कल्चर कसं बिल्ड होईल? पण कुठचं कल्चर तयार होईल? कोलॅबरेटिव्ह कल्चर तयार होईल. आणि त्याचा काय इफेक्ट होईल? सस्टेनेबल म्हणजे व्हॉट विल बी सस्टेनेबल? द ग्रोथ, द रिझल्ट
तर सस्टेनेबल होतील. म्हणजे जर तुम्ही व्हॅल्यू इंटेंट तुमचं क्लिअर असेल की व्हॉट इज सपोज टू बी डन ॲज अ लीडर अँड इफ द पीपल आर डिलिव्हरिंग व्हॅल्यू, then the value advantage which your strategy return or unreturn जी असेल to give advantage ती ऍक्च्युअली फ्रुक्टिफाय होईल आणि त्याच्यामुळे ग्रोथ होणार आणि त्या ग्रोथमुळे वेल्थ क्रिएट होणार म्हणजे व्हॅल्यू कॅप्चर होणार. सो वाय टीएलसी? टीएलसीचा उद्देश काय म्हणजे वाय टीएलसी? टीएलसी कशासाठी आपण करतोय तर तो तर आपला विजन झाला. पण वाय टीएलसी? दॅट इज द प्रोसेस फॉर द इंडियन एंटरप्रेन्योर टू. आणि इंडियन एंटरप्रेन्योर ग्रो झाला 10x, 20x, 100x झाला तर काय होईल ऍक्च्युअली? म्हणजे काय होईल? नाही, तुम्ही ग्रो झाला की काय होईल? जॉब क्रिएशन होईल. एक लक्षात ठेवा, मास्टर वाय ऑफ एव्हरीथिंग. एव्हरीबडी नीड्स अ जॉब. जगात इंडियातच नाही, एव्हरीबडी नीड्स अ जॉब. आणखी जॉब क्रिएट कोण करतं? वी आर जॉब गिव्हर्स. वी आर नॉट जॉब सिकर्स, वी आर जॉब गिव्हर्स. सो जर आपण आज जॉब सिकर्स सारखे बिहेव करत असो कंपनीत की मी बिझी कसा होईल, मी कशात अडकून राहील, तर दॅट इज जॉब सिकिंग. वी नीड टू बी जॉब गिव्हर्स अँड ओनली वेन यू ग्रो यू विल क्रिएट जॉब्स. सो टीएलसीचा अल्टिमेट कोर पर्पज काय आहे? टू एम्पॉवर एंटरप्रेन्योर्स टू सक्सीड अँड क्रिएट. सो सगळ्यांना आपला धर्मच आहे हा. तर तुम्ही ते केलं आणि स्वार्थ करून आपला करतो, आपण आपला बिझनेस करून त्याच्यातला वेल्थ क्रिएट करून जॉब पण क्रिएट करतो. सो वाय टीएलसी? क्रिएट जॉब. वाय बॉन्डिंग? टू ग्रो द बिझनेस थ्रू टीम लर्निंग शेअरिंग. ओके. वाय वेल्थ क्रिएशन? वाय वेल्थ क्रिएशन? नेशन बिल्डिंग. कंट्रीचं जीडीपीला आपलं कॉन्ट्रीब्युशन लागलं पाहिजे आणि ते लागेलच. ज्या पद्धतीने आपण वाढतोय, ज्या पद्धतीने आपण ऍक्टिव्हिटीज करतोय आपल्या, तुम्ही जस्ट इमॅजिन करा तुमच्यासारखे ग्रुप प्रत्येक सिटीत आहे महाराष्ट्रात. सो अराउंड 1500 असे आपण 10,000 पर्यंत गेलं तर काय कुठे जाईल जीडीपीला कॉन्ट्रीब्युशन आपलं आणि आपलं जॉब क्रिएशन. सो हे सगळं लार्जर गोलसाठी करतो. लार्जर म्हणजे आज आपण एवढं बॉन्डिंग एन्जॉय केलं पण याचा परिणाम केवढा तरी लॉंग टर्म आहे. सो हे लक्षात घ्या, बिझनेस करताना हे लक्षात घ्या की या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आर ऑल एनेबलर्स टू बी सक्सेसफुल अँड मेक द कंट्री सक्सेसफुल. ओके. सगळ्यांसाठी एकदम मस्त टाळ्यावर जाऊ द्या. So guys, how's the Josh? How's the Josh? सर्वांच्या अगोदर आभार माना वाटतं रामसुखचे. मानायचे की नाही मानायचे? थँक्यू रामसुख टीम. एंटायरली तुमचा खूप चांगला सपोर्ट भेटला. रूम अलोकेशन खूप छान होतं. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. तिसरं आभार आपल्याला मानायला पाहिजे. जरी रामसुखने चांगल्या रूम्स दिल्या पण तुम्ही जर आलेच नसते इकडे तर हा 1 TLC झाला असता का? नाही. म्हणून स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही किती बॅगा भरल्या असत्या आणि बॅगा भरून तुम्हाला जर इकडे याचं प्लॅनिंग केलंच नसतं तुम्ही कसे आले असते? हो, वॉरियर्सनी काम केले की नाही केले? स्टँडिंग ओवेशन म्हणताय म्हणतो. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आलो असतो का पण इकडे? नाही. हो द्या कोर्टिंग झाले काय? कोर्टिंगने किती पैसे दिले असते आणि सिटी एटी जर इनिशिएटिव्ह नसतं घेतलं तर चाललं असतं का आपल्याला? नसतं चाललं. हो द्या टाळ्या. हे 1 TLC करण्यासाठी जर बागवे सरांनी जर ही संकल्पना नसती आणली आणि आपण जर आपल्याकडे असं कल्चर नसतं आणलं की आपण बाहेरच्या सिटीच्या लोकांना आपल्याला इकडे इन्व्हाइट करायचं आणि जर पाध्ये सर आले नसते तर आपल्याला मजा आली असती का? नाही. हो द्या टाळ्या. एवढं सगळं ठीक आहे पण
ज्यांनी संकल्पना आणली 1 TLC ची काय आहे, त्याच्यातून त्यांनी आपल्याला एवढी छान टॅगलाईन दिली, 1 TLC इज इक्वल टू 1 TLC इज इक्वल टू 1 TLC इज इक्वल टू बिझनेस ग्रोथ. आणि म्हणून आपल्याला बागवे सरांनी पहिल्या दिवसाचा व्हिडिओ पासून आत्ताच्या मिनिटापर्यंत दिलेल्या वेळासाठी जे काही गायडन्स दिलं, सरांनी त्यांचा अनमोल वेळ, चांगली गाडी, लक्झरी गाडी तुमच्याकडे सारखीच सरांकडे असताना सरांनी पूर्ण सगळ्या बसमध्ये मला बिहेर केल्याबद्दल, दुसऱ्या दिवशी सगळ्या ऍक्टिव्हिटीज हॉलमध्ये जाऊन सर तुम्ही मला बिहेर केल्याबद्दल थोडंसं क्षमस्व खूप त्रास दिला मी 2 दिवस. तर सरांसाठी जोरदार टाळ्या होत्या. On this note, I'm going to declare आपला पुढचा बिग बॅश याच्यापेक्षा जोरात होईल आणि 1 TLC अजून जोरात होईल. विथ दॅट, हॅपी एंडिंग ऑफ दिस इव्हेंट.